तिकडे पाहायला गेलं तर तुम्हाला चॅटिंग देखील व्हायरल होती, जी की भुजबळ यांची सभा झाली त्या सभेमधली एक चॅटिंग आहे. तुमचे काही सहकार्य आहेत, काय नेमकं प्रकरण आहे ते? आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला प्रचंड शिवीगाळ करण्यात आलेली. रेकॉर्डमध्ये शिवीगाळ केली ती आलंय समोर. चॅटिंग बघा तुम्ही, 17ला सभा 7चं दाखवलंय. जरा करताना थोडंसं व्यवस्थित तरी करायचं ना. हे बघा असे सारखे फोन येतात, एका सेकंदाला मला कुणालाच फोन इथं लावता येणार. मी एवढं म्हणजे एक फोन लावायला घेतला की लगेच कॉल येतोय. आता हा कट केला की बघा लगेच दुसऱ्या सेकंदाला फोन येतोय. म्हणजे माझा फोन व्हायरल केलाय कोणीतरी, तो चॅट व्हायरल केलाय, तो सत्य आहे का नाही तपासा. आम्ही दोषी असेल तर आमच्यावर कारवाई करा, परंतु ते चॅट लगेच ओळखू येते तुम्हाला. दुसरा एक विषय आहे, ज्या पद्धतीनं कट रचला गेला आणि कटामध्ये तुम्हाला डोकरासारखं मारू म्हटल्यानंतर आज दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्हाला फोन करून थेट धमकी दिली आणि त्या धमकीमध्ये संतोष देशमुख यांचा उल्लेख करत तुमचं नाव घेतलं. हो, घेतलंय ना नाव. मला माझा संतोष भैयानंतर माझाच नंबर होता असं त्या क्लिपमध्ये सांगितलंय. खाजगी ती मला लोकांनी येऊन सांगितलंय. आणि आता ह्याच्या मागं कोण आहे काय नाही चौकशी करावं पोलिसांनी. जो कोणी आरोप असतील त्याच्यावर कारवाई करावी यासाठी मी तक्रार देणार आहे आता. सुरक्षेची काही मागणी करणार आहे तुम्ही? नाही, मी सुरक्षेची मागणी करणार नाही. पोलीस प्रशासनाला जर वाटत असेल, मी तर इतसर पत्र दिलंय की माझ्या जीवाला धोका आहे, त्याच दिवशी सांगितलंय मला पोलीस संरक्षण द्या किंवा माझ्यावर कोण हे करतंय ते हे करा. मी त्या दिवशी पोलीस अधीक्षकांना आमच्या लोकांनी भेटून दिलंय. माझ्या भावाला पाठवलं होतं मी तिकडं दौऱ्यात असल्यामुळे. त्यामुळे मी ते मागणी करणार नाही. जी काय ते पोलीस प्रशासनासोबत आणि SP साहेबासोबत मी बोललोय जे काय ती. पण माझ्या जीवाला धोका आहे आणि पोलीस प्रशासन यात लक्ष घालावं एवढं माझं सांगणं.